भुसावळ शहरातील रेल्वे प्रशासनाने हद्दीवाली चाळ, आगवाली चाळ यांसारख्या विविध भागातून रेल्वेच्या जागेवरील शेकडो अतिक्रमणे जमीनदोस्त केली, ज्यात सुमारे 1800हून अधिक अतिक्रमणे काढण्यात आली होती। विस्थापित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी भुसावळ नगरपालिकेच्या हुडकोतील घरकुलात माजी आमदार संतोष चौधरी यांनी विस्थापितांचे पुनर्वसन केल्याचे पाहण्यात आले। गेल्या 9 वर्षापासून 100हून अधिक कुटुंब तेथे राहत असून 9 वर्षापासून आजतागायत या परिसरातील रहिवासी मात्र पिण्याचे पाणी, रस्ते, लाईट, गटार, स्वच्छता, शौचालय अशा मूलभूत नागरी पायाभूत सुविधांपासून वंचित असल्याचे नागरिक बोलत आहे। या दीर्घकालीन समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करूनही विस्थापितांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे। या पायाभूत सुविधांच्या मागण्यांसाठी स्मृतिशेष SR गवई बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून वंदना हिवरे, छाया गवई, रेखा मेंद्रे यांच्या नेतृत्वात बचत गटाच्या महिला व स्थानिक महिला पुरुषांनी अन्नत्याग आंदोलनास सुरुवात केली आहे। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19 भुसावळ। आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांचा हमारी मांगनी पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। मी गेल्या 9 वर्षापासून इथं आम्ही राहत आहोत। एक असे कचरपट्टी सारखे राहत आहोत। आम्ही लय लोकांना निवेदन दिले, नगरपालिकांना 9 वर्षापासून जाऊ आम्ही लय निवेदन दिले, त्यांनी काही आमच्याकडे लक्ष दिले नाही। त्याच्यानंतर आता 3 महिन्यापासून मी नगरपालिकेत जाऊ 3-4 वेळेस मी ॲप्लिकेशन दिली त्यांना, पण आमच्याकडे लक्ष देणारा कोणी नाही। इतकी गंदगी आहे आमच्या इथं, म्हणजे असं वाटतंय आम्ही कसे जनावर जगताय म्हणजे जगताय। संडासची सोय नाहीये, चेंबर पूर्ण खराब झालेले, आमच्या लहान लहान मुली बाहेर जातात। दुसरी गोष्ट हे आम्हाला पाण्याची सोय नाहीये। पाणी गेल्या 9 वर्षापासून 6 महिने 7 महिने पाणी येतो, त्याच्यानंतर बोरिंग आटून जाते, त्याच्यानंतर आम्हाला पाणीच भेटत नाही। आणि हे आजूबाजूचे लोक प्यायचं पाणी तर जाऊच दे, आम्हाला प्यायच्या पाण्याची तर नळच नाही आमच्याकडे। पण हे आजूबाजूचे लोक काही हॉलकडून आम्ही इतके त्रासदायक पाणी भरतो, हे आमच्या जीवालाच माहिती आहे। कधी पाणी भेटतो कधी नाही भेटत। त्याच्यानंतर आमची लाईट आमच्या याच्यामध्ये हुडको कॉलनी धम्मबोधी नगरमध्ये लाईट नाही आहे, लाईटचे पोल नाही आहे। लेडीज रात्री बेरात्री संडास वगैरे या शौचालयाला जातात, ते इतकी घाण परिस्थिती झालेली आहे। आम्ही कसे जगतो हे आम्हालाच कळते। आमच्या जोपर्यंत ह्या मागण्या पुढे होणार नाही, आम्ही तोपर्यंत उपोषण तोडणार नाही, हे कळकळीत विनंती आहे माझी।